राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उभारण्यात आलेल्या आयुष्यमान भारत आरोग्य मंदिर केंद्राचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या हस्ते लोकार्पण। राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मान तालुक्यातील म्हसवड इथं उभारण्यात आलेल्या आयुष्यमान भारत आरोग्य मंदिर नूतन इमारतीचा लोकार्पण करण्यात आला। या लोकार्पण कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिपे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरेआबा, सातारा जिल्हा परिषद माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती शिवाजीराव शिंदे, मान तालुका भाजपा अध्यक्ष प्रशांत गोरड, युवा मोर्चा सातारा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, म्हसवडचे माजी नगराध्यक्ष विजय धट, नितीनभाई दोशी, डॉक्टर वसंत मासाळ, शंकर शेठ वीरकर, अल्पसंख्याक आघाडी भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष अखिल काझी, संजय टाकणे, संग्राम शेटे, दिनेश गोरे, आप्पासाहेब पुकळे, डॉक्टर प्रमोद गावडे, नानासाहेब दौलताडे, राजूअप्पा पोळ, युवा नेते लुनेश वीरकर, बाळासाहेब पिसे, करणभैया पोरे, म्हसवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर लक्ष्मण कोडलकर, प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसवड वैद्यकीय अधिकारी योगेश कुलकर्णी यांच्यासह आदी मान्यवर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते। अलीकडच्या काळात आरोग्य सुविधांचा विकास वेगाने होतोय। स्वातंत्र्योत्तर अमृत काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सन 2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीचं स्वप्न साकारताना सर्वांचं आरोग्य व्यवस्थित राहिलं तरच देश परिपूर्णतेने सामर्थ्यशाली होऊ शकेल। यासाठी सर्वांनी आपली जीवनचर्या योग्य पद्धतीने राखून प्रकृतीची काळजी घ्यावी, देशाचा अमूल्य सांस्कृतिक वारसा असलेल्या आयुर्वेद जीवन पद्धतीची जोपासना करावी, असं आवाहन यावेळी जयकुमार गोरे यांनी केलं। आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून देशातील नागरिकांना जगातील सर्वात मोठे आरोग्यविषयक सुरक्षा कवच देण्यात आलंय। म्हसवड इथं नव्या स्वतंत्र इमारतीची उभारणी व्हावी ही नागरिकांची आग्रही मागणी होती। आयुष्यमान भारत आरोग्य मंदिर नव्या वास्तूचं लोकार्पण करण्यात आलं असून या माध्यमातून या भागातील नागरिकांची मागणी पूर्ण करण्यात आली आहे। म्हसवड येथील आरोग्य व्यवस्थेला आणखी बळकटी मिळणार आहे। नागरिकांना आरोग्याच्या उत्तम दर्जेदार सुविधा मिळण्याचा मार्ग प्रशस्त होणार असल्याचं मत ग्रामविकास मंत्री नामदार श्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलं। प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारती उत्तम अशा आहेत। आयुष्यमान भारत आरोग्य मंदिर केंद्राच्या इमारतीमुळे नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळेल। नूतन इमारतीमुळे नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील। ग्रामीण भागातील जनतेला वेळेवर आरोग्य सुविधा देण्यासाठी सरकारच्या आयुष्यमान भारत आरोग्य मंदिर केंद्रात गरजू व्यक्तींवर मोफत उपचार होणार आहेत, असे गोरे म्हणाले। यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांनी मनोगत व्यक्त केलं। यावेळी म्हसवड व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते। प्रतिनिधी महेश कांबळेसह नागनाथ डोंबे, राजयोग 79 न्यूज, म्हसवड।